श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे. येत्या संक्रांतीला चुकूनही ह्या 5 वस्तू कोणाला देऊ नका, अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाईल आणि तिचे जागा दरिद्रता म्हणजे अलक्ष्मी घेईल. मंगळवारी 14 जानेवारी 2025 रोजी यंदाची मकर संक्रांत आलेली आहे. सकाळी सूर्योदयापासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत वाण वसा म्हणा किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने करण्याचा दानधर्म म्हणा, या दिवशी आपण तसेच विवाहित महिलांना सुवासिनींना देत असतो. पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वस्तू देणं टाळायचं आहे, ज्या वस्तू दान देणे आपल्याला कष्टाक्षाने टाळायचं आहे. त्याला जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार सूर्य उत्तरायणमध्ये असणं म्हणजे साक्षात आपल्यासाठी मोक्षाचे दार उघडलेलं असणं. म्हणूनच तर महाभारतातील पितामहा भीष्म हे युद्धातील बाणाने जखमी होऊन जेव्हा मृत्यूशय्येवर पडलेले होते, तरी पण ते स्वतःचा प्राण त्यागण्यासाठी उत्तरायणाची वाट पाहत होते, कारण त्यांना मोक्ष मिळावा म्हणून. तर अशा धार्मिक दृष्ट्या सर्वोच्च महत्त्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दान धर्म करायचा असतो, जेणेकरून त्याचा पुण्यकाळ आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याची मदत होईल. पण यामध्ये काही वस्तू संपूर्णतः वर्ज करायच्या आहेत. यातील पहिली वस्तू म्हणजे झाडू. बघा, सणवार म्हटलं की खरेदी ही आलीच. आपण वेगवेगळ्या गोष्टी सणावाराच्या निमित्ताने विकत घेत असतो, पण संक्रांतीच्या दिवशी अजिबात घ्यायचा नाही. हे खरं आहे की आपण झाडूला लक्ष्मी मानतो, पण तो घेण्यासाठी अश्विन अमावस्या, धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शनिवारचा दिवस कठोर मानला जातो. म्हणून झाडू खरेदी करायचा असेल तर कोणत्याही महिन्यातील शनिवारी झाडू खरेदी करावा. मकर संक्रांती दिवशी झाडू खरेदी केला तर त्या कारणाने आपण झाडू विक्रेत्याला आपण त्याची किंमत म्हणून पैसे देऊ, पण चुकीच्या दिवशी झाडू घेतला ही एक चूक आणि तिथे आपण पैसेही खर्च केले ही एक चूक. आणि पैसा म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मीच आहे, पण अशी ही मोठी चूक केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय घेते. परिणामी दरिद्री आपल्या सर्वांच्या वाटेला येते. घरातील झाडू या दिवशी कोणाच्या नजरेला पडून देऊ नये, यासाठी सूर्य उगवण्यापूर्वी घरातील महिलांनी घर व घराचा परिसर झाडून घ्यावा. या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे. मंदिरामध्ये झाडूचं दान करणे हे भाग्याचे लक्षण आहे, पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग तिथी असतात. मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही, कारण संक्रांत असेल किंवा कोणत्याही दान असेल तर तिथे आपल्याला झाडू द्यायचा नसतो. बरेच जण आजकाल आपल्या मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी कन्यादान करताना द्यायला पाहतात. पूर्वीच्या काळाचे लोक काही वस्तू देणं प्रकर्षाने टाळायचे आणि आजची लोक काय सांगतात की आम्ही आपल्या मुलीच्या लग्नामध्ये सगळेच दिले, पण अशा चुका टाळायच्या आहेत. काही गोष्टी वर्ज्य असतात, त्या मात्र आपण अजिबात देऊ नयेत. दुसरी वस्तू की बरेच जण शनीची साडेसाती जावी म्हणून तेलाचे देखील दान करतात. बरोबर आहे, शनीची साडेसाती देखील कोणत्याही पीडा, शत्रू, समस्या असल्यावर शनिवारी शनी मंदिरात, कोणत्याही मंदिरात किंवा अमावस्येला सणांना गोरगरिबांना तेलाचे दान केल्यामुळे शनीची साडेसाती दूर होऊन त्यांचा आशीर्वाद ते दान करण्याला प्राप्त होत असतो. पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि या पिता पुत्रांचं एकमेकाशी कधीच विशेष असं पटलं नाही. मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे, त्यामुळे तेलाचे दान या दिवशी करू नयेत. तसेच महिला रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम एखाद्या दिवशी करतच असतात. तर वाणामध्ये सुद्धा खाद्यतेलाचं एखादं लहान पॅकेट किंवा काही हेअर ऑइल, सुगंधित तेल असेल तर वाणाला देऊ असा विचार करत असाल तर कृपया तुमच्याकडून ही चूक होणे टाळा. तुम्ही सुद्धा घरातल्या लक्ष्मीचा हात, लक्ष्मीच्या हाताने तुम्ही जर हे तेल इतर लक्ष्मींना देण्याचा विचार करत असाल तर याचा परिणाम उलट होऊ शकतो. तिसरी वस्तू पाहू
मकर संक्रांतीच्या वाणामध्ये किंवा दानामध्ये द्यायची नाही. त्याच वेळा महिला मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू करता. हळदी कुंकू म्हटलं की काही वाण वस्तू एकमेकींना देताना किंवा घेताना दिसतात. त्यामध्ये काही संसार उपयोगी सुद्धा वाण म्हणून वाटले जाते. यामध्ये किसणी वगैरे, साल काढण्यासाठी पिलर, पिझ्झा कटर किंवा मेकअपचे साहित्य सुद्धा महिलांना कामात येऊ शकते. म्हणून सेफ्टी पिना वगैरे सुद्धा महिला वाणामध्ये टाचण्या. पिना म्हणजे काय? एक प्रकारचे लोखंडच. या दिवशी धारदार, टोकदार तसेच लोखंडी वस्तू देणे. याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतून केतू आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत आहोत किंवा कमजोर करून घेत आहोत. हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं निषिद्ध मानलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं निषिद्ध मानलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे जे काही वाण महिलांना वाटायचं असतं किंवा दानधर्म करायचा असतो त्यामध्ये अशा टोकदार, धारदार किंवा लोखंडी वस्तूचे दान अजिबात करायचं नाही. पुढची चौथी वस्तू कपडे. मकर संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झालं नाही किंवा किंक्रांतीचा दिवस सोडल्यानंतर साधारणतः रथसप्तमीपर्यंत सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्यांचे दान धर्म केले तर सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जातं. कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमी येईपर्यंत भरपूर थंडी असते आणि ही जी थंडी असते ती आपल्याला अगदी असह्य करून सोडते. कधीही थंडी जाईल आणि उन्हाळा येईल. त्यामुळे कपड्यांचे दान करताना सुद्धा आपण त्यामध्ये ब्लँकेट, चादर, उबदार कपडे गरजू लोकांना दिले की खरंच गोरगरीब लोकांना याची मदत होऊ शकते. त्यामुळे प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्यावर प्रसन्न होतात. कारण स्वतः सूर्यदेवांना निरपेक्ष दानाचा धनी असं म्हटलं जातं. कारण सूर्य स्वतः तापतो आणि सर्वांना प्रकाश आणि उजेड देण्याचे काम करतो. म्हणून आपण त्यांना निरपेक्ष दानाचा धनी म्हणतो. कारण कोणतीही किंमत आपण या सूर्यप्रकाशासाठी मोजत नाही. याशिवाय आपले पितृ सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात. जर आपण मकर संक्रांतीचे हे दान त्यांच्या नावाने केले तर काही जण काय करतात, थोडेफार वापरलेले कपडे असतील ते देतात. पण असे अजिबात करू नका. याचा उलट परिणाम तुमच्या कुटुंबात आजारपण येईल अशा पद्धतीने होऊ शकतं. त्यावर होणारा खर्च म्हणजे तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाणं. दान किंवा वाण स्वरूपामध्ये आपल्याला नवीन घेतलेल्या वस्त्र द्यायचं असतं हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. आणि नेहमी लक्षात ठेवा की दुसऱ्यांना जे काही देतो त्याच प्रकारे आपल्याला परत मिळतं. म्हणून देताना चांगलंच द्या म्हणजे आपल्यालाही त्याचं चांगलंच फळ मिळेल. पुढची आणि शेवटची वस्तू ही की महिला हळदी कुंकू करून म्हणून वाणाच्या वस्तू खरेदी करताना दिसतात. पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू या प्लास्टिकच्या घेताना दिसून येतात. कारण स्वस्तात मस्त पर्याय म्हणून. पण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चक्रामध्ये त्या हिंदू धर्मामधल्या या पवित्र सणाचा मूळ गाभाच विसरत आहे. मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा आणि खाण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो. कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषक असतो. दान धर्म किंवा वाण देणं या गोष्टी सुद्धा त्यामध्ये येतात. पण मग त्यासाठी सुगडात पूजल्या जाणाऱ्या भाज्या, फळं, तिळगुळ यांना खरं वाण ववसा म्हटलं जातं. पण हळूहळू या गोष्टींची जागा वेगळ्याच वस्तूंनी घेतली. भांडी वगैरे जरी आपल्या दान धर्मामध्ये द्यायच्या इच्छा असतील तरी पण तांब, पितळ, चांदी, सोनं याच धातूंना महत्त्व द्यावं. प्लास्टिक, लोखंड, ॲल्युमिनियम या धातूंना नाही. मकर संक्रांत ऐकताना आपण नवीन वस्त्र, तिळपात्र, नवे भांडे, सोने दान करावे हे ऐकतो. पण करतो मात्र याच्या उलट. दान हे सतपात्री असावं, गुप्तपणे करावं. पण त्यातही काय देणं आपल्यासाठी हिताचं आहे, काय धोक्यात आहे याचा विचार करून पुढचं पाऊल टाकणं फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे. ज्याला हे कळलं ती व्यक्ती खरी लक्ष्मीपुत्र होय.